जे काही आहे ना ते स्पष्ट बोल. ठीक आहे, स्पष्टपणे बोलते. आमचं हनीमून कॅन्सल झालंय ना, म्हणून सरांनी आज खास माझ्यासाठी डेट प्लॅन केलाय. What? शक्यच नाहीये. देवांश कामात खूप बिझी आहे. त्याला डेट प्लॅन वगैरे करायला काही वेळच नाहीये. अगदी बरोबर बोलताय तो. सर दिवसभर बिझी असतील पण संध्याकाळी फ्री होतील ना ते, तेव्हा घेऊन जातील मला. आणि काय झालं, आमचं हनीमून कॅन्सल झालंय ना, त्याचं खूप वाईट वाटतंय सरांना. म्हणून त्यांनी खास माझ्यासाठी डेट प्लॅन केलाय. मला म्हणाले खूप मोठं ग्रँड सेलिब्रेशन असणार आहे आणि माझ्यासाठी खूप सारे सरप्राईज प्लॅन केलेत त्यांनी. आणि त्यांनी मला प्रॉमिस केलंय की आजची संध्याकाळ इतकी सुंदर असणार आहे ना की मी आयुष्यात ती कधीच विसरू शकत नाही. मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि एक सांगू का, आम्ही हनीमूनला जेवढी मजा केली नसती ना, तेवढी मजा आज या डेटवर येणार आहे. खरंच मी खूप नशिबाने जे मला सरांसारखा नवरा मिळाला. ते माझ्या भावनांचा खूप मनापासून विचार करतात. असं होऊच शकत नाही. देवांशने अशी काही डेट प्लॅन केली असती ना तर त्याने सगळ्यात आधी मला सांगितलं असतं, माझ्याशी डिस्कस केलं असतं आणि मगच असं काहीतरी प्लॅन केलं असतं. मॅडम, कामाच्या गोष्टी सर तुमच्यापासून कधीच लपवत नाही. ते सगळं काही तुम्हाला शेअर करतात. पण बायकोला डेटवर घेऊन जाण्याबद्दल कसं काय तुम्हाला सांगतील? हे आमच्या दोघांमधली पर्सनल गोष्ट आहे ना, ती नाही तुम्हाला शेअर करू शकणार ते. चला, खूप तयारी करायची आहे मला. कधी एकदाची संध्याकाळ होते ना, असं झालंय. तुमची कॉफी थंड झाली आहे, मी परत गरम करून आणून देते. आलेच. आय एम सो हॅपी सई. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी माझ्या इतकेच एक्सायटेड आहात. हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. अँड आय प्रॉमिस यू तुम्हाला वाटतंय तशीच आजची संध्याकाळ खूप स्पेशल असेल. तुमची ही ड्रीम डेट मी आज प्रत्यक्षात घडवून आणणार आहे. आता तर मला कधी एकदा संध्याकाळ होते असं झालं. देवांश सर आता कामात आहे, याचा अर्थ ते आता लगेच रूममध्ये येणार नाहीत. मी आता आश्रमात फोन करून काही माहिती लागतेय का एकदा चेक करते. फोन का उचलत नाहीये कोणी? हॅलो सई. हो, काय झालं, इतक्या नचकलात का तू? काय नाही, ते जरा वेगळ्या विचारात होत्या मी. आय नो तुम्ही कसला विचार करताय ते. काय माहितीये तुम्हाला? सई, फक्त तुम्हालाच माझ्या मनातलं कळतं का? मला पण कळतं तुमच्या मनातलं, तुम्ही नाही काही सांगितलं तरी. अच्छा ऐका ना, तुम्ही पण जरा आराम करा. आय नो जेव्हा मी रात्री जागून काम करत होतो तेव्हा तुम्ही पण जाग्याच होत्या. त्यामुळे प्लीज टेक रेस्ट. आणि हो,
तुमची मीटिंग संपली की मला कॉल करा हं? फारच घाई होते हा माझी मीटिंग संपण्याची. मज्जा बाबा एका मुलीची सरप्राईज मिळणार आहे. सरप्राईज कसलं? काही गोष्टींची मज्जा सांगण्यात नाही, करून दाखवण्यात असते. बाय. सरप्राईज. चला मी निघतोय. देवांश, तुझ्या आजच्या मीटिंग संपल्या की एकदा कॉल करशील? आपण नवीन प्रोजेक्ट विषयी डिस्कस करू. चला चला बाय 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 ब्रो. तेव्हा निघालास बाळा? हो प्रसाद घेऊन जा, देवळात गेले होते ना. थँक्यू. ओम्या, हा तू अजून घरी कसा? तुला कॉलेजला नाही जायचंय? मम्मा लेट जायचंय. बापरे, याच्या कॉलेजचं काय मला खरंच कळत नाही हा. कधी लेट जायचं असतं, कधी लवकर जायचं असतं. आई प्रसाद. जानू मला पाणी घे ना प्लीज. हो, तू डबा घेतलास ना बाळा? हो येते हा. थँक्यू. उभ्याने भितोस. चल थँक्यू. पळतो मी आता. जाणीत जा. देवांश, तुझ्या आजच्या मीटिंग्स कितीपर्यंत संपतील याचा अंदाज देऊ शकशील का? नाही म्हणजे लवकर संपणार असतील तर आपण त्यानंतर अजून एक मीटिंग प्लॅन करू आपल्या नवीन प्रोजेक्टच्या लॉन्च विषयी. आणि कॉन्फरन्स आपली आणखीन इफेक्टिव्ह कशी करता येईल ते एकदा डिस्कस करू बसून. म्हणजे आता तुझा हनीमून कॅन्सल झालाच आहे तर आपल्याकडे तसा म्हटलं तर खूप वेळ आहे. मग तो वेळ मार्गी लावू ना. काय? हनीमून कॅन्सल? बाय ब्रो. कारण दादाला काम आहे. आणि ओमी, आता दादाच नाही तर तू सुद्धा कामात लक्ष घालायचंय. आणि एकदा कामात लक्ष घालायला लागलास की तुझी प्रायोरिटी सुद्धा कामच असायला हवं. येते का लक्षात? देवांश, तुझ्या या सगळ्या मीटिंग झाल्या की आपण बोर्ड मीटिंग पण प्लॅन करूया का? चालेल ना? आई ऍक्च्युली ब्रँड लॉन्चिंग आणि कॉन्फरन्सचे तो अजिबात काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी अंडर कंट्रोल आहे. आणि या संध्याकाळी ना ऑलरेडी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे माझी. खूप दिवसांपासून पेंडिंग होती. सो आज त्या मीटिंगला तर जावंच लागेल मला. कसली मीटिंग? त्यावर नंतर बोलूयात ना आपण. आत्ता कारण मला खूप उशीर होतोय. मी आता पळतो. आपण नंतर नक्की